नमस्ते, मी स्नेहल गरपणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजची इन्फॉर्मेटिव्ह न्यूज. ग्रामीण भागात वाढत चाललेल्या पाण्याचा तुटवडा. कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये आजही लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. कोल्हापूरमधील काही ग्रामीण भागात महिलांना आणि लहान मुलांना दररोज 2 ते 3 किलोमीटर चालत जाऊन पाणी आणावं लागत आहे. अनेक ठिकाणी विहिरी कोरड्या पडल्या आहेत आणि पाण्यासाठी तासनतास रांगेत उभं राहावं लागत आहे. कधी कधी दिवसभर प्रयत्न करूनही पुरेसे पाणी मिळत नाही. या पाण्याच्या टंचाईचा सर्वाधिक परिणाम महिलांवर आणि मुलांवर होताना दिसत आहे. महिलांना घरकामासोबतच पाणी आणण्याची जबाबदारी पार पाडावी लागते, ज्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होताना दिसत आहे. मुलांनाही पाणी आणण्यासाठी जावं लागत असल्यामुळे त्यांच्या शिक्षणात अडथळे निर्माण होताना दिसत आहेत. शेतकऱ्यांसाठी ही समस्या अधिक गंभीर बनत चाललेली आहे. पाण्याअभावी पीक वाळत आहेत आणि शेतीचं मोठं नुकसान होताना दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तज्ज्ञांच्या मते कमी होत चाललेला पाऊस, पाण्याचा अयोग्य वापर आणि हवामान बदल ही या समस्येची मुख्य कारणे आहेत. योग्य नियोजनाचा अभाव ही परिस्थिती अधिक कठीण बनत चाललेली आहे. त्याचमुळे या समस्येवर उपाय म्हणून पावसाचं पाणी साठवणं, जलसंवर्धन प्रकल्प राबवणं आणि लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणं अत्यंत आवश्यक आहे. पाण्याची समस्या ही केवळ ग्रामीण भागापुरती मर्यादित नाही, तर ती संपूर्ण समाजासाठी एक मोठं आव्हान आहे. वेळीच योग्य पावलं उचलली नाही तर आपण भविष्यातील पाण्याचं संकट टाळू शकतो. अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल. या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.